सितंबर से एक दिन पहले राज्य उत्पादन शुल्क ने बड़ी कार्रवाई करते हुए शराब का जखीरा जब्त किया है। आरोपियों ने शराब को फ्रूट एप्पल की पेटियों में छुपाकर रखा था ताकि संबंधित शराब गुजरात की ओर जा सके। इसके अलावा नसरापुर क्षेत्र में पकड़े गए आयशर ट्रक में पत्थर के एक कोयले के बीच शराब छिपा कर रखी थी। ये कार्रवाई 31 दिसंबर की पृष्ठभूमि में आबकारी विभाग के अधिकारियों और कर्मचारियों को मिली सूचना के आधार पर की गई। अवैध शराब तस्करी को लेकर पुणे और पिपरी चिंचवड़ और उत्पादन शुल्क दल नियुक्त किए गए हैं। इसकी जानकारी पुणे जिला उत्पादन शुल्क अधीक्षक चरण सिंह राजपूत ने दी। 31 आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जे काही प्रिकॉशन्स मेजर्स घेतल्या जायच्या त्या अनुषंगाने संशयित वाहनांची तपासणी असेल किंवा रात्रीच्या गस्ती असतील किंवा इन्फॉर्मेशन नेटवर्क वाढून बाहेरून येणारं मद्य जे आहे, जे कर चुकून येणारं मद्य आहे, याच्यावरती विशेष भर ठेवून आम्ही सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्ह्याकडून 2 पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्या दोन्ही पथकांचं म्हणजे भरारी पथक क्रमांक 1 आणि सासवड या 2 विभागाकडून सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। दोन्ही कारवाई दरम्यान 1,20,00,000 रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल आम्ही दारू आणि व्हेइकल असं जप्त केलेला आहे। यामध्ये 5 वाहनं जप्त करण्यात आलेली आहे आणि 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हा 2 केसेस आहेत, यामध्ये कालच 2 केसेस झालेले आहेत। त्या दोन्ही केसमध्ये एक निगडीमध्ये जे काही ट्रॅव्हल्स आहे, लक्झरी बस आहे, प्रवासी लक्झरी बस आहे। प्रवासी लक्झरी बस मधून सुद्धा मद्याची तस्करी छुप्या पद्धतीने होत असल्याची माहिती मिळाली होती। निगडी या भागामध्ये सदरची बस जप्त करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सदरच्या बसचा ड्रायव्हर आणि क्लीनर आम्ही अटक केलेला आहे आणि तो स्टॉक ज्या लोकांना वितरित होणार होता ते 2 लोक सुद्धा आम्ही इमिडिएटली पुढच्या तपासामध्ये अटक केलेली आहे। त्यांचे 2 वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। दुसरी केस आहे पुणे सातारा हायवे वरती नसरापूर या भागामध्ये नसरापूर मध्ये एका शेड मध्ये गोवा लिकर आणलं जायचं आणि तिथून फ्रूट पल्प हे व्हाईट कलरचे जे बॉक्सेस दिसतात ते पाठीमागे ते फ्रूट पल्प या नावाने पुढे बिल्टी बनवली जायची आणि ते सदरचा स्टॉक गुजरात मध्ये जायचा असं आतापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये कोळसा जो काही वीटभट्टीला लागणारा कोळसा आहे त्या कोळशामध्ये खालच्या साईडला ट्रक मध्ये बॉक्स ठेवले गेलेले होते आणि वरती कोळसा असं कव्हर करून सदरची तस्करी झालेली आहे। त्यामध्ये आमच्या सासवड टीमला मिळालेल्या ऑथेंटिक बातमीच्या अनुषंगाने सदरच्या ट्रकची पडताळणी केली असता त्यामधून असा प्रकार उघडकीस आलेला आहे। यामध्ये एक आयशर टेम्पो आम्ही जप्त केलेला आहे, एक ब्रेझा गाडी जप्त केलेली आहे।